कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा. भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक. पहलगाम हल्ल्यानंतर आज सीसीएसची दुसरी बैठक. पाणी बंदनंतर कोणता मोठा निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. झाडांमागून 2 दहशतवादी आले, एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. हल्ला संपूर्ण रणनीती आखून केला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. नौशेरा सुंदरबनी भागात पाकिस्तानी चौक्यांकडून रात्री गोळीबार. भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर. आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची चर्चा. सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट. हल्ल्याचे लक्ष, वेळ आणि पद्धत लष्कराने निश्चित करावी. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प. तिन्ही सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे आदेश. माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला. लष्कर ए तोयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरने भारत विरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. भारत आणि पाकिस्तानने होऊ शकणारा संघर्ष टाळावा. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तान आणि भारतात मध्यस्थीचा प्रयत्न. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून परतण्याची मुदत संपली. अटारी सीमेमार्गे आतापर्यंत 780 नागरिक पाकिस्तानात परतले. भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत घर वापसी. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरातून 3 दहशतवाद्यांना अटक. 3 ग्रेनेड, 1 मॅगझिन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त. अधिक तपास सुरू. माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील. 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार. चौथ्या टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परेलमधील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे एमएमआरडीएला निर्देश. 3 दिवसात याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार. राम मंदिराचं बांधकाम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार. राम दरबाराची आणि 6 मंदिरांची पूजा 5 जूनला होणार. विशाखापट्टणमच्या सीमाचलम मंदिरात तिकीट काउंटरच्या बाजूला असलेली भिंत कोसळली. देवदर्शनासाठी आलेल्या 9 भक्तांना. जीएसटीसह सोन्याचे दर 99,498 रुपये, तर चांदी 1,09,40 रुपये किलोवर. अक्षय तृतीयेला ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री. नागपुरातील हिरणवाड टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करणार. अंबाझरीतील कॅफे संचालक अविनाश भुसारी हत्याकांडात हिरणवाड टोळीतील 17 आरोपींचा समावेश. क्रेडिट कार्ड बंद होणार. शुल्क भरा सांगून कल्याणमध्ये नोकरदाराला 12.5 लाखांचा गंडा. कोळचेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूरच्या कळमना परिसरात पाण्याची विक्री. अर्धा तास बोरवेलच्या पाण्यासाठी मोजावे लागतात 200 रुपये. इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट. धरणात 50% कमी पाणीसाठा, तर अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर. बीडच्या धारूरमध्ये कोयता गँगची नागरिकांमध्ये दहशत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोयता गँग कैद. 25 ते 30 तरुणांकडून रात्रीची गस्त सुरू. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.